हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा जे आपण मोदकाची सिरीज बनवत आहोत त्यातला भाग 9 चालू आहे। तर 9 मध्ये मी ते ओरिओ बिस्किट पासून हे मोदक कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे। तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट गॅस न पेटवता हे माउथ वॉटरिंग असे आपण मोदक बनवणार आहोत। तर चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 ओरिओचे पॉकेट घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, याची क्रीम वेगळी करायची आहे। तर क्रीम आपण स्टफिंग साठी वापरणार आहोत। तर दोन्ही बिस्किट तोडून आणि चाकूच्या मदतीने अलगद आपल्याला क्रीम काढून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता एकदम सहज क्रीम निघल्या जाते। तर मी पूर्ण क्रीम काढून घेते आणि क्रीम काढल्यानंतर त्या क्रीम मध्ये इथे मी 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट वापरलेले आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही याच्यामध्ये ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता, इथे मी स्किप केलेले आहे। तर आपली स्टफिंग तयार झालेली आहे। तर स्टफिंग बाजूला ठेवूयात आणि जे बिस्किट आहेत ते बिस्किट आपण बारीक करून घेऊयात। तर मिक्सरच्या जारला आपल्याला थोडेसे क्रश करून टाकायचे आहेत आणि बन चालू करत याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता एका बाउल मध्ये आपण ओतून घेऊ आणि काय करायचं आहे, आपल्याला फक्त इथे 2 चम्मच दूध लागणार आहे। थोडं थोडं दूध घालून याचा डो तयार करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित आपल्याला इथे डो तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी इथे डो बनवलेला आहे। तर 2 चम्मच मधलं पण थोडंसं माझं दूध उरलेलं आहे, पाहू शकता। तर इथे मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्या साच्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे। पूर्ण ज्या त्याच्या कळ्या आहेत त्या कळ्यामध्ये सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक हा खूपच मस्त दिसतो। आणि थोडं थोडं करून हे बॅटर आपल्याला साच्यामध्ये घालायचं आहे। तर साच्याच्या सर्व बाजूनी हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। आतमध्ये थोडीशी जागा सोडायची आहे, तिथे आपण स्टफिंग भरणार आहोत। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पूर्ण बाजूनी मोदक पसरून घ्यायचा आहे आणि नंतर परत याच्यामध्ये थोडंसं स्टफिंगचा पेढा घालायचा आणि वरतून परत थोडासा डो लावून घ्यायचा आणि व्यवस्थित प्लेन करून हा मोदक आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर पाहू शकता किती भन्नाट मोदक तयार झालेले आहेत आणि खूप व्यवस्थित कळ्या पडलेल्या आहेत, पाहू शकता। याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा बनवून घेतलेला आहे आणि बाकीचे सुद्धा मोदक मी बनवून घेणार आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।